विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण आस्वाद घेणार आहोत चाफा या कवितेचा. चाफा या कवितेचे कवी आहेत कवी बी, ज्यांचं पूर्ण नाव आहे नारायण मुरलीधर गुप्ते आणि कवी बी हे त्यांचं टोपण नाव आहे. सुरुवातीला आपण कवी बी यांचा परिचय बघूया. नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ बी यांचा जन्म विदर्भाच्या वराड प्रांतातील बुलढाणा जिल्ह्यामधील मलकापूर या गावी झाला. केशवसुतांच्या समकालीन मोजक्या कविश्रेष्ठांपैकी एक म्हणून मराठी कवितेत बींचे नाव कायमचे कोरले गेले आहे. त्यांच्या चाफा, डंका, तीव्र जाणीव या कविता मराठी संस्कृतीच्या संचिताचा भाग झाल्या आहेत. कवी बी यांचे शिक्षण यवतमाळ व अमरावती येथे पूर्ण झालेले आहे. वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांना मॅट्रिक न होताच सरकारी कारकुनाची नोकरी पत्करावी लागली. या दरम्यान त्यांना मूर्तिजापूर, अकोला, वाशिम इत्यादी ठिकाणी वास्तव्य करावे लागले. बी यांनी वयाच्या 18व्या वर्षापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. त्यांची पहिली कविता प्रणय पत्रिका ही 1891 साली करमणूक या पत्रामध्ये प्रसिद्ध झाली. त्यांच्या वेड गाणे या कवितेमुळे रसिकांचे त्यांच्याकडे लक्ष वेधल्या गेले. बी कवींच्या बहुतेक कविता मनोरंजन मधून समाजापुढे आल्या. त्यांचा फुलांची ओंजळ हा काव्यसंग्रह 1934 साली प्रसिद्ध झाला आहे. संस्कृत, इंग्रजी व प्राचीन मराठी काव्यवाङ्मयाचा त्यांना गाढा व्यासंग होता. प्रस्तुत आपल्या अभ्यासाला असलेली चाफा ह्या रूपकात्मक कवितेतून युग्म संवेदना व्यक्त करण्याचा प्रयत्न कवी बी यांनी केला आहे. 12 कडव्यांच्या या कवितेत विविध अवस्थांचे संयोजन दिसून येते. विद्यार्थी मैत्रिणींनो, आता आपण चाफा ही कविता बघूया. चाफा या कवितेचे वेगवेगळे अर्थ, अनेक अर्थाचे पदर आपल्याला उमटताना दिसतात. कधी आपल्याला चाफा या कवितेतून आध्यात्मिक अर्थ दिसतो, कधी कवी आणि कवीची प्रतिभा यांच्यातलं नातं दिसतं, तर कधी हे एक शुद्ध प्रेमगीत असलेलं आपल्याला दिसतं. विविध विचारवंतांनी, काव्यरसिकांनी या कवितेचे अनेक अर्थ उलगडलेले आहे. त्यामध्ये चाफा ही कविता वाचत असताना आपल्याला पारलौकिक विश्वाची अनुभूती येते. चाफा या कवितेमध्ये मधील जे वर्णन आहे तो अर्थ आध्यात्मिक स्वरूपाचा आहे. तो त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला चाफा या कवितेचा आस्वाद घेता येतो. चाफा या कवितेमध्ये जी युग्म संवेदना व्यक्त झालेली आहे त्यातून आपल्याला एक प्रकारे जीवाशिवातलं नातं दिसतं. तो झाला आध्यात्मिक दृष्टीने बघितलेला अर्थ. दुसराही अर्थ आपल्याला त्यातून दिसतोय, तो म्हणजे कवीची प्रतिभाशक्ती आणि कवी यांच्यातलं नातं. तोही अर्थाचा पदर एक आपल्याला ह्या कवितेमध्ये दिसतो. आणि तिसरं म्हणजे एक प्रेमगीत म्हणून सुद्धा ही कविता ओळखली जाते. शुद्ध प्रेमाचं महत्त्व वर्णन करणारं हे एक प्रेमगीत आहे. प्रेमभाव या कवितेमध्ये वर्णन केलेला आहे. आणि आपल्या अभ्यासाला आपण जेव्हा या कवितेचा विचार करतो आहे तेव्हा अर्थातच आपल्या कवितेची जी मध्यवर्ती कल्पना दिलेली आहे त्यावरून आपल्याला एक प्रेमगीत म्हणूनच या कवितेचा आस्वाद घ्यायचा आहे की ज्या प्रेमगीतामध्ये शुद्ध प्रेम काय असतं त्याचा अर्थ कवीने इथे समजावून सांगितलेला आहे. तर त्या दृष्टीने एक प्रेमगीत म्हणून या कवितेचा आस्वाद आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. सुरुवातीला आपण एकदा कविता वाचून घेऊया. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैना सवे गाणी, आम्ही गळ्यात गळे मिळवून. गेले केतकीच्या बनी, गंध दरवळला बनी,
नागासवे गळाले देहभान. आले माळ सारा हिंडून, हुंबर पशुसवे घालून, कोलाहलाने गलबले रान. कडा धिप्पाड वेढी, घाली उड्यांवर उडी, नदी गर्जून करी विहरण. मेघ धरू धावे, विज चटकन लव्हे, गडगडाट करी दारुण. लागून कळिकेच्या अंगा, वायू घाली धांगडधिंगा, विसरुनी जगाचे जगपण. सृष्टी सांगे खुना, आम्हा मुख स्तंभराना, मुळी आवडेना रे आवडेना. चल ए रे गड्या, नाचू उडू घालू फुगड्या, खेळू झिम्मा झिंपोरी झिंपोरी झिम. हे विश्वाचे आंदन, आम्हा दिले आहे आंदन, उन्हे करू आपण दोघे जण. जन विषयाची किडे, यांची धाव बाह्याकडे, आपण करू शुद्ध रसपान. दिठी दीठ जाता मिळून, गात्रे गेली पांघळून, अंगी रोमांच आले थरथरून. शेवटचं कडवं. चाफा फुली आला फुलून, तेजी दिशा गेल्या आटून, कोण मी चाफा कोठे दोघे जण. आपण ही कविता अगदी या व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलेली आहे, आता आपण वाचलेली आहे. इथे या कवितेचा आस्वाद घेत असताना एक प्रेमगीत म्हणून आपण या कवितेचा आस्वाद घेतो आहे. इथे सुरुवातीला आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की या कवितेतला जो चाफा आहे तो चाफा रूपकात्मक आहे. कवितेतला चाफा म्हणजे प्रियकर. आपण चाफ्याची झाडं बघितलेली आहे, चाफ्याची फुलं पण बघितलेली आहे. चाफ्याचं जे झाड असतं त्याच्या फांद्यांची वाढण्याची दिशा पण आपण बघितलेली असेल. आपण बघतोय की पूर्ण जमिनीकडे अशा झुकलेल्या त्या झाडाच्या फांद्या नसतात, तर त्यांचं जे मुख आहे ते असं आकाशाकडे आहे. जणू काही एक विरक्त आकाशाकडे भाव असलेला, आकाशाकडे डोळे लागलेलं ते झाड आणि त्याच्या फांद्या आणि त्यावर फुललेली फुलं की ज्यांची नजर कुठे लागलेली आहे, आकाशाकडे लागलेली आहे. जणू काही कुणीतरी विरक्त व्यक्ती आहे की त्याला ह्या जगाकडे ज्याला कुठलीही आसक्ती नाही आहे, जगाविषयी आसक्ती नाही आहे, तर ह्या जगापासून विरक्त असलेला एखादं प्रतीक म्हणून आपल्याला तो चाफा दिसतो आहे. या कवितेमध्ये कवीने चाफा हे रूपक अशा प्रियकरासाठी वापरलेला आहे की जो विरक्त वृत्तीचा आहे, जो गंभीर आहे, जो कुठेतरी उदास आहे, जो कुठेतरी रुसलेला आहे. मात्र त्याची प्रेयसी जी आहे ती प्रेयसी त्याला आपल्या प्रेमाचा स्वीकार करावा म्हणून वारंवार विनंती करते आहे, त्याला खुलविण्याचा प्रयत्न करते आहे, ती प्रेमाराधन करते त्याच्याकडे, पण तो मात्र खुलत नाहीये, तो मात्र तिला प्रतिसाद देत नाहीये. परंतु प्रेयसी मात्र आपले प्रयत्न तिने चालू ठेवलेले आहे. आपल्या प्रियकराने खुलावं, त्याने गंभीरपणा सोडावा, त्याने आपला रुसवा सोडावा आणि त्याने आपल्या प्रेमाला प्रतिसाद द्यावा म्हणून प्रयत्न करणारी एक अनामिक प्रेयसी आणि रुसलेला, कुठेतरी उदास असलेला, कुठेतरी विरक्त गंभीर असलेला असा प्रियकर या चाफ्याच्या रूपामध्ये आपल्याला दिसतो. इथे आपल्याला यावरूनच पुढे कल्पना करायची आहे की ही 12 कडव्यांची कविता, या कवितेमध्ये सुरुवातीला ही प्रेयसी आपल्या प्रियकराला खुलविण्याचा प्रयत्न करण्यासाठी, त्याला खुलविण्यासाठी ती निसर्गाच्या सानिध्यात त्याला घेऊन जाते आहे, परंतु तरीही तो तिच्या प्रेमाला साथ देत नाही. तेव्हा ती नंतरच्या कडव्यांमध्ये जे वर्णन येत आहे त्यात आपल्याला असं दिसते आहे की ती निसर्गातल्या ज्या प्रेमाच्या खुणा आहे, निसर्गातले जे प्रेमाचे संकेत आहे, निसर्गातल्या ज्या घटकांमध्ये तिला प्रेमाच्या खुणा दिसत आहे त्या त्याला दाखविते, पण तरीही तो खुलत नाही. तेव्हा शेवटी मग ती आपल्या प्रियकराला प्रेमाचा खरा अर्थ समजावून सांगते. प्रेम काय असतं, प्रेम कसं असतं हे ती त्याला सांगते आणि मग कवितेचा शेवट होतो. अशा प्रकारची ही कविता म्हणजे पहिली अवस्था की ती निसर्गाच्या सानिध्यात नेऊन त्याला खुलविण्याचा प्रयत्न करते, दुसरी अवस्था की त्याला निसर्गातल्या प्रेमाचे संकेत त्याला दाखविते, त्याला खुलविण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी ती प्रेमाचा अर्थ त्याला समजावून सांगतो. शेवटी प्रियकर खुलतो का हे आपल्याला कवितेच्या शेवटी कळेल. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. म्हणजेच काय तर चाफा म्हणजेच काय, रूपक, रुसलेला प्रियकर की जो बोलत नाही आहे, जो उदासीन आहे,
कुठला तरी तो विचार करतो आहे किंवा कुठेतरी विरक्त व्यक्तीसारखा तो वागतो आहे आणि त्याची प्रेयसी मात्र त्याला खुलविण्याचा प्रयत्न करते आहे, परंतु तो तिच्या प्रेमाला प्रतिसाद देत नाही. तिच्यासोबत तो त्याने अबोला पकडलेला आहे आणि म्हणून त्याला खुलविण्याचा ती प्रेयसी प्रयत्न करते आहे. इथे चाफा म्हणजे रुसलेला, अबोल झालेला, गंभीर झालेला, उदास झालेला प्रियकर. गेले आंब्याच्या वनी, म्हटली मैनांसवे गाणी, आम्ही गळ्यात गळे मिळवून. प्रेयसी सांगते की आपल्या प्रियकराला खुलविण्यासाठी ती काय काय करते. ती त्याला आंब्याच्या बनात घेऊन जाते. तिथे आंब्याच्या बनामध्ये मैना आहे, गाणाऱ्या मैना आहे. म्हणजे वातावरण कसं आहे निसर्गातला, असं वातावरण की जिथे कुणी खुलून यावं, कुणाची वृत्ती बहरून याव्या, की जिथे कुणी उदास किंवा अबोल राहूच शकणार नाही, अशा आंब्याच्या वनात ती त्याला घेऊन जाते, जिथे गाणाऱ्या मैना आहे आणि मैनांसोबत ती सुद्धा गळे मिळून गाणे मिळते. मैनाच्या आवाजामध्ये आवाज मिळून ती सुद्धा गाणे म्हणते. कशासाठी? तर आपल्या प्रियकराने सुद्धा खुलावं, त्यानेही आपली विरक्ती सोडावी, त्यानेही गंभीरपणा सोडावा म्हणून. पण तरीही तिच्या या प्रयत्नाला यश येत नाही. त्यानंतर ती त्याला कुठे नेते? गेले केतकीच्या बनी, गंध दरवळला बनी, नागासवे गळाले देह भानव. आंब्याच्या वनात नेते, तिथे मधुर आवाज ऐकायला मिळत आहे, मैनांचं कूजन ऐकायला मिळत आहे, मैनांचा नाद आवाज ऐकायला मिळतो आहे. त्याने तरी आपला प्रियकर खुलेल. आणि पण तिथेही तिच्या प्रयत्नाला यश येत नाही, तो खुलत नाही. तर ती आता अशा ठिकाणी देते जिथे सुगंध पसरलेला आहे. त्या गंधाने तरी हा भारावून जाईल आणि आपला उदासीनता, गंभीरपणा सोडून देईल, आपली विरक्ती सोडून देईल. म्हणून ती केतकीच्या बनात त्याला घेऊन जाते. केतकीच्या बनामध्ये सर्वत्र केवड्याचा सुगंध दरवळलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की जिथे सुगंध असतो तिथे ते सुगंधाला आकर्षित होणारे नाग सुद्धा असतो. त्या केतकीच्या झाडाला वेढा घालून बसलेले नाग, ते जे नाग त्या सुगंधाने ज्यांचं देहभान गळालेलं आहे, नागासारखा विषारी कीटक सुद्धा त्या सुगंधाच्या सहवासाने त्या सुगंध वेढा झालेला आहे. परंतु अशाही वातावरणामध्ये मात्र, अशा सुगंधाने भारावलेल्या वातावरणामध्ये सुद्धा प्रियकराच्या प्रेमवृत्ती ह्या खुलून येत नाही, तिच्या प्रयत्नाला यश मिळत नाही. गेले केतकीच्या बनी, गंध दरवळला मनी, नागासवे गळाले देहभान. पण प्रियकर मात्र खुललेला नाही. त्यानंतर ती कुठे नेते त्याला? आले माळ सारा हिंडून, हुंबर पशु सवे घालून, कोलाहलाने गलबले रान. त्यानंतर माळ रानावरती जाते आहे. तिथे आनंदाने पशु चरत आहे, गाई गुरं चरत आहे, त्यांच्या हुंबरण्याचा आवाज येतो आहे. कोलाहलाने, पशुपक्ष्यांच्या, गाई गुरांच्या कोलाहलाने सर्व शेत शिवार, माळ रान गलबलून गेलेलं आहे. अतिशय आनंदी वातावरण आहे. परंतु अशाही या वातावरणामध्ये मात्र प्रियकराचा गंभीरपणा गेलेला नाही, त्याचा अबोलपणा नाहीसा झालेला नाही, त्याची विरक्ती नाहीसा झालेली नाही. तो तिच्या प्रेमाला त्याने साथ दिलेली नाही आहे. म्हणजे सुरुवातीला तिने नेलं त्याला आंब्याच्या वनात, त्यानंतर केतकीच्या वनात, त्यानंतर माळ रानावर. म्हणजे ज्या अशा निसर्गाच्या अशा सानिध्यामध्ये ती घेऊन जाते आहे की जिथे त्याच्या चित्तवृत्ती बहरून येईल, तो प्रसन्न होईल, तो आपला रुसवा सोडेल, अबोलपणा सोडेल आणि तो खुलून येईल. परंतु ह्या निसर्गाच्या जिथे कुणीही गेलं तरी सुद्धा मन प्रसन्न होईल, अशा ठिकाणी गेल्यानंतर या निसर्गाच्या आनंदाने भरलेल्या ह्या सर्व घटकांच्या सानिध्यात गेल्यानंतरही प्रियकराचा अबोला मात्र नाहीसा झालेला नाही. तेव्हा आता ती निसर्गातल्या ज्या ज्या घटकांमध्ये तिला प्रेमाचे संकेत दिसतात, निसर्गाच्या ज्या ज्या घटकांमध्ये तिला प्रेमाच्या खुणा दिसतात, प्रेमाचे चिन्ह दिसतात, किंवा निसर्गाच्या ज्या ज्या घटकांमध्ये तिला प्रेमाच्या युग्म दिसतात, त्या खुणा ती आता आपल्या प्रियकराला दाखवते आहे की बघ, इथे हे सुद्धा या घटकांमध्ये सुद्धा काय दिसते आपल्याला? प्रेमाचं नातं दिसते आहे. आणि त्यासाठी तिने पहिलं निसर्गातला एक घटक, निसर्गातली पहिली प्रेमाची खूण ती आता या पुढच्या कडव्यामध्ये आपल्या प्रियकराला दर्शविते आहे, त्याला दाखवते आहे. कडा धिप्पाड वेडी, घाली उड्यांवर उडी, नदी गर्जून करी विहरण. डोंगर दऱ्यांमधून नदी वाहत असते, पण आता इथे नातं दाखवलेलं आहे की डोंगर कडा हा प्रियकर आणि त्या धिप्पाड, आता डोंगर कडा ह्या काही सुंदर नसतात, त्या धिप्पाड आडव्या तिडव्या कुरूप असतात, पण अशा या राकट असतात त्या.
अशा या राकड धिप्पाड कुरूप अशा डोंगर दऱ्यांमधून मात्र नाजूक अशी नदी वळणे घेत उड्यांवर उड्या मारीत गर्जना करीत विहरण करीत असते, वाहत असते. म्हणजे जणू काही इथे तो डोंगर कडा आणि त्या नदीतलं प्रेम तिथे कवीने दाखवलेलं आहे की त्या डोंगर कडा म्हणजे बाह्य दृष्टीने जर पाहिलं तर नदी ही सुंदर आहे, ती नाजूक आहे, परंतु ज्या डोंगर कडांमधून ती वाहते ते काही सुंदर नाहीये बाह्य दृष्टीने, परंतु तरी सुद्धा ती नदी त्यांच्या सहवासात आनंदी आहे. तरी सुद्धा त्याच्या कुरूपता न बघता ती नदी त्या डोंगर कडांवर काय करते, प्रेम करते आणि त्यांच्या अंगाखांद्यावरून उड्या मारत मारत ती पुढे पुढे जात असते. म्हणजे त्या दोन घटकातलं प्रेम की जिथे आपल्याला दिसते आहे की जिथे कुठेही शारीर भाव नाहीये, जिथे कुठेही भौतिक भाव आलेला नाहीये, की एक घटक अतिशय नाजूक आहे आणि दुसरा घटक अतिशय राकीट आहे, परंतु तरी सुद्धा त्यांच्यातलं प्रेम इथे कवीने दर्शविलेलं आहे की ते आनंदाने तिथे जगत आहे किंवा त्या डोंगर कडाही आनंदी आहे आणि नदी सुद्धा आनंदी आहे. ही प्रेमाची पहिली खूण ती आपल्या प्रियकराला दाखविते. त्यानंतर मेघ धरू धावे वीज चटक न लवे गडगडाट करी दारुण. दुसरं प्रेमाचा संकेत, दुसरी प्रेमाची खूण ती आपल्या प्रियकराला सांगते आहे की मेघ म्हणजे ढग आणि आकाशात असणारी वीज. ढग जणू काही ते ढग आणि ती वीज यांच्यामधलं प्रेमाचं नातं इथे वर्णन केलेलं आहे की ते ढग प्रेमाने, ते मेघ प्रेमाने त्या आपल्या प्रियसीला विजेला पकडण्याचा प्रयत्न करतात, परंतु ती मात्र त्यांना गुंगारा देऊन ती चटकन क्षणात अंतर्धान पावते, नाहीशी होते. तेव्हा त्या ढगांना, मेघांना काय होते, दुःख होते आणि ते काय करतात, गडगडाट करी दारुण. ते दुःखाने काय करतात, गडगडाट करतात. किती सुंदर वर्णन केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की जेव्हा पाऊस येतो तेव्हा आकाशात विजा चमकतात आणि त्यानंतर आपल्याला ढगांचा गडगडाट ऐकायला येतो. कवीने यातलं सुंदर नातं वर्णन केलेलं आहे की जणू काही ते ढग, मेघ त्या विजेवर प्रेम करतात, तिला पकडण्याचा प्रयत्न करतात, पण ती गायब होते आणि म्हणून त्या ढगांना दुःख होते, त्या मेघांना दुःख होतात आणि दुःखाने ते काय करतात, गडगडाट करतात. म्हणजे त्यांच्यातलं प्रेम इथे दाखवलेलं आहे. दोन्ही जर घटक पाहिले आपण तर दोन्ही घटक हे परस्पर विरोधी आपल्याला दिसतात की वीज अतिशय चपळ नाजूक आणि ढग त्या मानाने काळे, पावसाने भरलेले ढग हे त्या मानाने काळे कुरूप, परंतु त्यांच्या प्रेमाला शरीर सौंदर्याचा भाव नाही. म्हणजे कुठेतरी हे जे नातं आहे हे नातं कशाचं आहे, मनाचं आहे. म्हणजे ह्या दोन्ही जोड्या ज्या आपण पाहिल्या त्या जोड्यांमध्ये आपल्याला विजोड दिसतोय, परंतु प्रेमामध्ये शरीराला किंवा सौंदर्याला महत्व नसते. तर तिथे कशाचं महत्व, सौंदर्य महत्वाचं असतं, मनाचं सौंदर्य महत्वाचं असतं. याची जाणीव कवीला इथे द्यायची आहे आणि म्हणून ही प्रेयसी सुद्धा निसर्गातल्या या दोन घटकातलं नातं, प्रेमाचं नातं ती तिथे दर्शविते. लागून कळिकेच्या अंगा वायू घाली धांगड धिंगा विसरुनी जगाचे जगपणारे. तिसरा खून दाखवलेली आहे निसर्गातली की कळिका म्हणजे कळी. आपल्याला माहिती आहे की कळीवर जेव्हा सूर्याची किरणं पडतात आणि वारा लागतो तेव्हा त्याचं फुलात रूपांतर होतो. इथे इथे कवी म्हणतात लागून कळिकेच्या अंगा वायू घाली धांगड धिंगा विसरुनी जगाचे जगपण रे. वायू हा त्या कळिकेवर प्रेम करतो, फुलाच्या कळीवर वायू प्रेम करतो, वारा प्रेम करतो आणि तो सतत तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. तो जगाचं जग पण विसरतो की जग आपल्याला बघत आहे हे सुद्धा तो विसरतो आणि सतत तिला स्पर्श करतो. आपल्याला माहिती आहे की वारा आला की कळी डोलते, तर तो प्रेमाने तिला वारंवार डोलवितो, तिला स्पर्श करतो. तो जगाचं जग पण विसरून जातो की आपल्याला कोणतरी बघत आहे हेही तो विसरून जातो. म्हणजे त्यांच्यातलं प्रेम इथे दाखवलेलं आहे की वारा आणि कळी दोन्ही परस्पर विभिन्न असणारे घटक, त्यांच्यामधलं प्रेमाची खूण, त्यांच्यामधलं प्रेमाचं नातं इथे कवीला दिसलं त्या निसर्गाच्या घटकातलं. आणि आपल्या प्रेयसीच्या रूपामध्ये ती प्रेयसी आपल्या प्रियकराला त्यांच्यातलं सुद्धा प्रेम ती दाखविते, त्यांच्यातल्या प्रेमाचा संकेत ती दर्शविते की जेणेकरून ह्या सर्व घटकांमध्ये जसं प्रेम आहे आणि ते जसे प्रेमाने आनंदाने जगत आहे, जसे ते इथे खुललेले आहे, तशा प्रकारे त्या प्रियकराने सुद्धा या प्रेयसीच्या प्रेमाचा काय करावा, स्वीकार करावा. त्यासाठी त्या निसर्गाच्या सर्व घटकांमधलं प्रेम ती त्याला दाखविते. परंतु काय होतं, सृष्टी सांगे खुना आम्हा मुख स्तंभ राहना मुळी आवडेना रे आवडेना. बिचारीचा नाईलाज झालेला आहे. सृष्टीमधल्या ह्या सर्व प्रेमाच्या खुणा दाखविते की ह्या सर्व पाहून तरी आपला प्रियकर खुलेल, अबोलपणा सोडून देईल आणि आपल्या प्रेमाचा काय करेल, स्वीकार करेल, आपल्या प्रेमाला प्रतिसाद देईल, परंतु नाही.
हा काही अजून खुललेला नाही. आणि म्हणून सुंदर भाव इथे व्यक्त केलेला आहे. सृष्टी सांगे कुणा आम्हा मुख स्तंभ राना. सृष्टीच्या सर्व घटक प्रेमाने बागडत आहे, आनंदाने ते या प्रेमाचा एक प्रकारे जीवन जगत आहे, प्रेमाने जीवन जगत आहे. परंतु आमचा हा मुखस्तंभ म्हणजे कोण? तो प्रियकर, की जो मुखस्तंभ आहे, म्हणजे जो अबल झालेला आहे, जो बोलायला तयारच नाही, गंभीर आहे, उदास आहे, विरक्त आहे, हा मात्र अजूनही याने आपला अबोला सोडलेला नाही. म्हणजे संपूर्ण सृष्टी आनंदाने प्रेमाने भरून गेलेली आहे, त्यातलं हे सर्व दाखविलेलं आहे तिने खुणा, तरी हा अबोलपणा सोडायला तयार नाही. आणि ही गोष्ट मात्र त्या प्रेयसीला आवडत नाही. आणि म्हणून ती म्हणते, सृष्टी सांगे कुणा आम्हा मुखस्तंभ राना, मुळी आवडेना रे आवडेना. मला मात्र ही गोष्ट आवडत नाही की छान निसर्गातल्या प्रत्येक घटकामध्ये प्रेमवृत्ती भरून आलेले आहे, आणि अशा ह्या वातावरणामध्ये, अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये तिचा प्रियकर मात्र गंभीर आहे, रुसलेला आहे, अबोल आहे. ही गोष्ट त्या प्रेयसीला खटकणारी आहे, तिला ते आवडत नाही. ती खूप प्रयत्न करते, पण तिच्या प्रयत्नांना अजूनही यश आलेलं नाही. शेवटी ती पुन्हा एकदा प्रियकराला विनंती करते, चल ए रे गड्या, नाचू उडू घालू फुगड्या, खेळू झिम्मा झिंपोरी झिंपोरी झिम. अशा ह्या आनंदाने भरलेल्या जगामध्ये सर्व घटकांमध्ये जे प्रेमाचं नातं आपल्याला दिसत आहे, सर्व घटक आपल्या जोडीदाराच्या सहवासामध्ये आनंदाने जणू काही खेळत आहे, बागडत आहे, आनंदाने विहरण करीत आहे. आपण सुद्धा या विश्वामध्ये आनंदाने जगूया, प्रेमाने जगूया, अशा प्रकारची विनंती ती बागडूया, अशा प्रकारची विनवणी पुन्हा एकदा ती आपल्या प्रियकराला करते आहे. परंतु तो अजूनही खुललेला नाही. तेव्हा शेवटी ती आता खऱ्या अर्थाने प्रेम कसं असतं आणि त्यांच्यातलं प्रेमाचं नातं कसं आहे आणि प्रेमाचा खरा अर्थ काय आहे, हे ती आता समजावून सांगते या कडव्यामध्ये. हे विश्वाचे अंगण आम्हा दिले आहे आंदन, उणे करू आपण दोघे जण. ती म्हणते की ह्या विश्वाची, ह्या जगाची, हे विश्व म्हणजे अंगण आहे, की ज्या अंगणामध्ये, हे अंगण कुणासाठी आहे? आपल्यासाठी आहे, आपण आनंदाने खेळावं यासाठी आहे. ह्या विश्वाची निर्मिती त्या ईश्वराने केलेली आहे. हे विश्व आनंदाने भरलेले आहे, हे विश्व प्रसन्नतेने भरलेले आहे, हे विश्व सुखाने भरलेले आहे, हे विश्व प्रेमाने भरलेले आहे. आणि हे विश्व त्या विधात्याने, त्या निर्मात्याने आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे, की त्याने या विश्वामध्ये ज्या ज्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत त्याचा आपण आनंदाने आस्वाद घ्यावा, यासाठी या विश्वाची निर्मिती झालेली आहे. आणि आपण इतर घटक जसे ह्या विश्वामध्ये आनंदाने जगत आहे, ह्या विश्वातल्या विधात्याने निर्माण केलेल्या विश्वातील प्रत्येक घटकाचा आनंदाने आस्वाद घेत आहे, सुख घेत आहे. तेच सुख, तो आस्वाद, तो आनंद आपण सुद्धा घेऊया. हे विश्वाचे अंगण आम्हा दिले आंदन, उणे करू आपण दोघे जण. ह्या विश्वामध्ये प्रत्येक घटकामध्ये तिला प्रेम दिसत आहे. अशा ह्या प्रेमाने भरलेल्या, प्रेममय असलेल्या विश्वामध्ये आपण सुद्धा आपल्यातलं जे प्रेम आहे त्या प्रेमाची आदान प्रदान करूया, किंवा आपल्या प्रियकराने सुद्धा आपला अभोलपणा सोडावा, त्याने खुलावं, अशी विनंती ती त्याला करते आहे किंवा ती त्याला सांगते आहे. आणि इतकंच नाही तर ती पुढे म्हणते, हे विश्वाचे अंगण आम्हा दिले आहे आंदन, उणे करू आपण दोघे जण. आपण सुद्धा ह्या विश्वातल्या प्रत्येक घटकामध्ये असलेलं प्रेम दाखवून, प्रेमाने भरलेलं असलं, आनंदाने भरलेलं असे हे विश्व आहे. या विश्वामध्ये आपण सुद्धा आनंदाने जगूया, आपण सुद्धा प्रेमाने जगूया. आणि अशा प्रकारे आपण आनंदाने जगूया की हे विश्वाचं अंगण सुद्धा आपल्याला थिट वाटेल. म्हणजे आपण जसं पाहतो की लहान मुलं अंगणामध्ये आनंदाने खेळतात, अंगण मोठं असतं, पण त्या मुलांच्या खेळण्याचा आनंद इतका विलक्षण असतो की त्यांना ते मोठं अंगण सुद्धा छोटं वाटायला लागतं, मर्यादित वाटायला लागतं. इतका त्यांचा आनंद ओसंडून वाहत असतो खेळतानाचा. आणि म्हणून इथे कवी म्हणतात की विश्व प्रेमाने भरलेलं आहे, अनेक अशा प्रेममय गोष्टी या विश्वामध्ये आहे. अशा या विश्वामध्ये आपण सुद्धा आनंदाने जगूया, अशा प्रकारे जगूया की जेणेकरून हे विश्व, हे जग सुद्धा आपल्याला आपल्या जगण्याच्या आनंदाला कसं वाटेल? अपुरं वाटेल. म्हणजे ह्या जगाची निर्मिती आनंदाने जगण्यासाठी केलेली आहे. आपण सुद्धा तसं जगण्याचा प्रयत्न करूया, असं जगूया की हे जग सुद्धा आपल्याला, हे विश्व सुद्धा कसं वाटेल? अपुरं वाटेल, थिट वाटेल. आणि म्हणून ते म्हणते, हे विश्वाचे अंगण आम्हा दिले आहे आंदन, उणे करून आपण दोघे जण. म्हणजे इथे कवीला एक प्रकारे सांगायचं आहे की प्रेमाला कुठल्याच गोष्टी, प्रेम हे कसं आहे? अमर्यादित आहे. जात, पंथ, प्रांत, देश, भाषा, धर्म
या कुठल्याही गोष्टीचं बंधन किंवा मर्यादा ही कशाला नाही, प्रेमाला नाही. आणि म्हणून प्रेम ही भावना विश्वव्यापक आहे. इथे लक्षात घ्या, प्रेम ही भावना विश्वव्यापक आहे. इथे विश्वबंधुत्व आपल्याला दिसते आहे. प्रेमाचा संकुचित अर्थ इथे आपल्याला घ्यायचा नाही आहे. तर प्रेम ही भावनाच विश्वव्यापक आहे, ती अमर्यादित आहे. तिला कुठल्याही गोष्टीचा, कारण ती भावना कशी आहे, शुद्ध आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हे जग सुद्धा आपल्याला अपुरं वाटेल. जन विषयाचे किडे यांची धाव बाह्याकडे, आपण करू शुद्ध रसपान. आणि मग ती शेवटी खरा अर्थ सांगते की प्रेमाचा खरा अर्थ काय. कदाचित आपला प्रियकर आपल्या प्रेमाचा स्वीकार का करीत नाहीये, आपल्या प्रेमाला साथ का देत नाहीये, याचं कारण तिला कळलेलं आहे की प्रेम या भावनेचा खरा अर्थ त्याला माहिती नाहीये. आणि म्हणून ती सांगते की आपलं प्रेम हे कसं आहे, शुद्ध आहे. जन विषयाचे किडे यांची धाव बाह्याकडे. जे आपण पाहतो की जगामध्ये बरेचदा आपण पाहतो की प्रेमाची शुद्धता आपल्याला दिसत नाही. प्रेमामागे स्वार्थ दडलेला दिसतो. प्रेमामुळे जगामध्ये फसवणूक होत असताना दिसतो. म्हणजे प्रेम या भावनेचं शुद्धत्व नाहीसं होऊन अनेक वाईट विकृती त्या भावनेला आज आपण पाहतो की चिकटलेल्या दिसतात. आणि त्यातूनच बरेचदा आपण पाहतो की अनेक वाईट गोष्टी सुद्धा घडताना दिसतात. इथे कवी म्हणतात की ती प्रियसी आपल्या प्रियकराला सांगते आहे की प्रेमाचा अर्थ तू काय घे, तू का माझ्या प्रेमाचा स्वीकार करीत नाही, का घाबरत नाही. कदाचित तू जगामध्ये जशा प्रकारची प्रेम भावना आपल्याला दिसते आहे की ज्यामध्ये विकृत स्वरूप आलेला आहे, आणि म्हणून कदाचित आपला प्रियकर आपल्या प्रेमाचा स्वीकार करीत नसावा. आणि म्हणून ती सांगते जन विषयाचे किडे याची धाव बाह्याकडे. आपल्याला बरेचदा आपल्या आजूबाजूला आपण प्रेमाच्या नावाखाली बघतो की जिथे फक्त स्वार्थ दडलेला असतो, जिथे फक्त फसवणूक होताना दिसते आहे, जिथे बरेचदा आपण पाहतो की अनेक अनैतिक गोष्टी होताना दिसत आहेत. तर आपलं प्रेम हे तसं नाही. आपल्यातलं जे प्रेम भावना आहे ती कशी आहे, शुद्ध आहे. ती विषयाच्या पलीकडे गेलेली आहे, ती वासनेच्या पलीकडे गेलेली आहे. विषय वासनेचा गंध किंवा विषय वासनेशी संबंधित अशी ही प्रेम भावना नाही आहे. ही आपल्यातली जी प्रेम भावना आहे ही कुठल्याही शारीरिक भावाशी जुळलेली नाही आहे. तर आपल्या प्रेमाचा संबंध हा कशाशी आहे, मनाशी आहे. हा विचार इथे ही प्रेयसी आपल्या प्रियकराला सांगते आहे की प्रेमाचा खरा अर्थ काय. खरं प्रेम कसं असतं, वासनारहित असतं. खरं प्रेम हे तुमच्या शारीरिक भावभावनेला महत्त्व देणारं नसतं. खरं प्रेम हे तुमच्या सौंदर्याला महत्त्व देणारं नसतं, तुमच्या पैशाला महत्त्व देणारं नसतं, प्रसिद्धीला महत्त्व देणारं नसतं, बाह्य सुखांना महत्त्व देणारं नसतं, बाह्य सुख देणाऱ्या गोष्टींना महत्त्व देणारं नसतं. तर प्रेम ही कशाशी संबंधित असणारी भावना आहे, मनाशी संबंधित असणारी भावना आहे. प्रेमामध्ये पैसा, सौंदर्य, वासना किंवा इथल्या कुठल्याही वाईट भावना ह्या प्रेमामध्ये नसतात. पण आपण आज पाहतो की बरेचदा ह्या प्रेमाला विकृत रूप आलेलं दिसतं. आणि म्हणून इथे ती प्रेयसी आपल्या प्रियकराला सांगते की जन विषयाचे किडे यांची धाव बाह्याकडे. आपण बघतो की आजूबाजूला जे लोक आहे, जे प्रेम करताना आपल्याला बरेचदा दिसतात, तर त्यांच्या प्रेमामध्ये शुद्धतेपेक्षा बरेचदा आपण पाहतो विषय वासनेचा, शरीर भावाचा भाग अधिक दिसतो. बाह्य सुखोपभोगांचा भाग, लालसी भौतिक सुखांचा भाग अधिक दिसतो. त्याला प्रेम म्हणता येत नाही, त्याला प्रेम म्हणत नाही किंवा प्रेमाचा तो अर्थ नाही. ते खरं प्रेम नाही. आपलं प्रेम हे तसं नसेल. आपलं प्रेम हे कसं आहे, मनाशी नातं जुळविणार आहे. आपल्या प्रेमामध्ये विषय वासनेला महत्त्व नाही आहे, बाह्य सौंदर्याला महत्त्व नाही आहे, बाह्य सुखभोगाला महत्त्व नाही आहे, भौतिक सुख देणाऱ्या गोष्टींना सुद्धा महत्त्व नाही आहे. तर आपलं हे प्रेम हे कशाचं आहे, मनाशी नातं जुळविणार आहे. आणि म्हणून ती म्हणते जन विषयाचे किडे यांची धाव बाह्याकडे, आपण करू शुद्ध रस पानरे. आपला प्रेमाचा संबंध हा कशा आहे, फक्त मनाशी आहे. आणि म्हणून आपलं प्रेम हे शुद्ध आहे. प्रेमाचा खरा अर्थ की ज्या प्रेमामध्ये फक्त महत्वाचं काय आहे, मन आहे, दुसऱ्या कुठल्याही गोष्टींना जिथे महत्व नाही आहे, ज्या प्रेमामध्ये त्याग आहे, असं प्रेम
तो प्रेमाचा खरा अर्थ ती प्रियसी आपल्या प्रियकराला इथे उलगडून देते. त्यानंतर मात्र काय होतं, दिठी दीठ जाता मिळून गात्रे गेली पांगळून अंगी रोमांच आले थरथरून. इथे आता प्रियकर खुलून आलेला आहे, चाफा खुलून आलेला आहे, चाफा फुललेला आहे. प्रियकर प्रेयसीची नजरानजर झालेली आहे. प्रेम मनात जे प्रेम भावना आहे त्या प्रेम भावनेने अंगावर रोमांच आलेले आहे, रोमांच उभे राहिलेले आहे. म्हणजे इथे आपण पाहतोय की प्रेयसीने जेव्हा प्रेमाचा खरा अर्थ आपल्या प्रियकराला सांगितला तेव्हा प्रियकराने सुद्धा तिच्या प्रेमाचा स्वीकार केलेला आहे. तिच्या प्रेमाला त्याने प्रतिसाद दिलेला आहे, नजरानजर झालेली आहे. चाफा फुली आला फुलून तेजी दिशा गेल्या आटून कोण मी चाफा कोठे दोघे जण. आणि त्यानंतरचा अनुभव इथे व्यक्त केलेला आहे की चाफा फुली आला फुलून म्हणजे प्रियकर खुललेला आहे, त्याचा गंभीरपणा नाहीसा झालेला आहे, उदासीनता नाहीसा झालेला आहे, त्याने तिच्या प्रेमाचा स्वीकार केलेला आहे. दोघांची नजरानजर झालेली आहे, प्रेम भावना उफाळून आलेली आहे आणि त्यामुळे चाफा फुली आला फुलून तेजी दिशा गेल्या आटून. जगाचं काळ वेळाचं दिशांचं भान आता गळून पडलेलं आहे. आता भेद उरलेला नाही. कोण मी चाफा कोठे दोघे जण. मी कोण, चाफा कोण, म्हणजे प्रियकर कोण, प्रेयसी कोण, आणि हा भेदच आता गळून पडलेला आहे. म्हणजे इथे अद्वैत आलेला आहे, द्वैत गळून पडलेला आहे. अर्थातच काय तर मनोमिलन झालेलं आहे. दोघांचंही मनातला जो भेद होता तो भेद नाहीसा झालेला आहे. आणि म्हणून इथे कवी म्हणतात, चाफा फुली आला फुलून तेजी दिशा गेल्या आटून कोण मी चाफा कोठे दोघं जण. मनाचं जे द्वैत आहे ते द्वैत संपलेलं आहे. दोघांचंही मन आता एकरूप झालेलं आहे, दोघांचंही मनोमिलन झालेलं आहे. मनाने प्रियकर आणि प्रियसी एकच झालेले आहे. दोघांमधला द्वैत जे आहे ते द्वैत नाहीसं झालेलं आहे. म्हणजे प्रेम भावनेचा संबंध हा कशाशी आहे, मनाशी आहे, मनाने एकरूप असण्याशी आहे. हे इथे कवीने प्रेमाचा अर्थ आपल्यासमोर तो मांडलेला आहे. आणि ती प्रियसी तो आपल्या इथे प्रियकराला समजावून सांगते आहे. प्रियकराने सुद्धा प्रेयसीच्या प्रेमाचा स्वीकार केलेला आहे. दोघांच्या मनातलं जे द्वैत होतं ते द्वैत नाहीसं झालेलं आहे. दोघांचं मनोमिलन हे घडून आलेलं आहे. हा भाव या कवितेमधून इथे व्यक्त झालेला आहे.